नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आणि सुज्ञ पालकांनो. आज आपण NMMS परीक्षा सायन्सच्या पेपरचं विश्लेषण बघणार आहोत. तुम्हाला माहितच आहे की 22 डिसेंबर 2024 रोजी तुमची परीक्षा येऊ घातलेली आहे. त्यासाठी आपण आतापर्यंत मॅथ्स, हिस्ट्री, जॉग्राफी, सिव्हिक्सचे व्हिडिओ ऑलरेडी बनवलेले आहेत. तरी सायन्सच्या 2023च्या प्रश्नाचं विश्लेषण आज आपण अभ्यासणार आहोत. तर वेळ न दवडता आपण लगेचच सुरू करूया. आपला पहिला प्रश्न आहे, 2 व्होल्ट विभवांतराचे 5 विद्युत घट एकसर जोडणीत जोडून तयार झालेल्या बॅटरीचे एकूण विभवांतर किती असेल? हाऊ मच इज द टोटल पोटेन्शियल डिफरन्स प्रोड्यूस इन अन इलेक्ट्रिक बॅटरी मेड बाय जॉइनिंग 5 इलेक्ट्रिक सेल्स ऑफ 2 व्होल्ट पोटेन्शियल डिफरन्स इन सिरीज? तर मित्रांनो, विद्यार्थी मित्रांनो, याचं पहिले आपण डिटेलमध्ये बघायला गेलं तर तुमचं जे सेल असतं त्या सेलचं सिम्बॉल आहे हे. आपल्या सायन्स मध्ये आपण सेलचं सिम्बॉल असं डिनोट करतो आणि बॅटरीचं सिम्बॉल जे असतं ते 2 किंवा 2 पेक्षा अधिक सेलना जेव्हा आपण एकत्र एकसर जोडणीत जोडतो त्याला बॅटरी म्हणतात. याला एकत्र जेव्हा आपण जोडतो, हे आहे आपलं सेल आणि ही आहे आपली बॅटरी. तर बॅटरी जेव्हा सेल एकत्र एकसर किंवा सिरियल जॉईनिंग मध्ये केली जाते तेव्हा त्यांना आपल्याला ऍडिशन किंवा मल्टिप्लिकेशन करायचं असतं. इथं आपल्याला काय दिलंय, 5 इलेक्ट्रिक सेल्स 2 पोटेन्शियल डिफरन्स इन सिरीज. तर आपल्याला 5 इलेक्ट्रिक सेल दिलेले आहेत त्यांनी, 1 2 3 4 5 आणि प्रत्येकाचं किती विभवांतर आहे, 2 व्होल्ट 2 व्होल्ट 2 व्होल्ट 2 व्होल्ट 2 व्होल्ट आणि 2 व्होल्ट. तर आपण या सगळ्यांचं ऍडिशन केलं तर आपल्याला किती येतं, 5 टू जा 10 व्होल्ट. तर आपलं उत्तर काय असणार आहे, 10 व्होल्ट हे आपलं उत्तर असणार आहे. आपल्याला सगळ्यांचं काय करायचं आहे, ऍडिशन करायचं आहे. किंवा जर फास्ट ऍडिशन करायचं असेल तर आपण त्याला मल्टिप्लिकेशन करू शकतो, गुणाकार करू शकतो. पुढच्या प्रश्नाकडे जाऊ. सूर्याच्या केंद्रामध्ये होणाऱ्या केंद्रीय एकीकरणात कोणत्या मूलद्रव्यांच्या केंद्रकांचा संयोग होतो? इन द सेंटर ऑफ द सन, इन द प्रोसेस ऑफ न्यूक्लिअर फ्युजन, एलिमेंट्स ऑफ न्यूक्लिअर फ्यूज टुगेदर. तर तुम्हाला माहित असेल सूर्यामध्ये हे न्यूक्लिअर फ्युजन होत असतं आणि जे आपण न्यूक्लिअर रिएक्टर मध्ये काम करतो ते न्यूक्लिअर रिएक्टर मध्ये न्यूक्लिअर फिशन होत असतं. तर सूर्यामध्ये हायड्रोजनचे अनेक हायड्रोजन मिळून किंवा दोन पेक्षा अनेक हायड्रोजन मिळून हेलियम तयार होतं. तर त्यांनी आपल्याला विचारलंय कोणत्या एलिमेंटचे न्यूक्लिअर फ्यूज होतात, तर त्याचं आपलं उत्तर असणार आहे हायड्रोजन. हायड्रोजनचं फ्युजन होतं आणि त्याचं हेलियम मध्ये रूपांतर होत असतं. तर आपलं उत्तर असणार आहे हायड्रोजन H2. पुढे जाऊया. ध्वनी तरंगाची 1 हर्ट्झ वारंवारिता म्हणजे डॅश होय. वारंवारिता म्हणजे फ्रिक्वेन्सी. फ्रिक्वेन्सी ऑफ 1 हर्ट्झ साऊंड वेव्ह मीन्स, फ्रिक्वेन्सीचा अर्थ असतो एका सेकंदाला होणारे ऑसिलेशन. मग एक आपल्याला 1 हर्ट्झ फ्रिक्वेन्सी सांगितले त्यामुळे आपलं उत्तर काय असणार आहे, 1 सेकंड मध्ये 1 ऑसिलेशन, 1 ऑसिलेशन पर सेकंड हे आपलं उत्तर असणार आहे. ह्याला काय म्हणतात, हर्ट्झ म्हणतात. 1 हर्ट्झ म्हणतात. 1 ऑसिलेशन पर सेकंड इज इक्वल टू 1 हर्ट्झ. पुढे जाऊया. पुढील पैकी कोणते विधान घनता म्हणजेच डेन्सिटी, घनता म्हणजेच डेन्सिटी अशी सुसंगत नाही विचारले? विच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट इज नॉट रिलेटेड विथ द क्वांटिटी डेन्सिटी? गोड्या पाण्याची घनता समुद्राच्या पाण्यापेक्षा कमी असते, तर हे कसं आहे, बरोबर आहे. पाण्यात जास्त क्षार असल्यास त्या पाण्याची घनता जास्त असते, हे पण बरोबर आहे. पाण्यापेक्षा जास्त घनतेचा पदार्थ पाण्यात बुडतात, हे पण बरोबर आहे. वस्तूच्या आकारमानाचा परिणाम वस्तूच्या घनतेवर होत नाही, हे विधान चुकीचं आहे, तर होतो. व्हॉल्यूम ऑफ ऑब्जेक्ट डज नॉट अफेक्ट डेन्सिटी ऑफ ऑब्जेक्ट, तर नॉट नाही, अफेक्ट्स द डेन्सिटी ऑफ ऑब्जेक्ट. का? कारण की आपल्याला फॉर्म्युला माहिती आहे, डेन्सिटी इज इक्वल टू मास अपॉन व्हॉल्यूम. त्यामुळे व्हॉल्यूमचा परिणाम जो आहे तो डेन्सिटीवर होत असतो इनडायरेक्ट प्रोपोर्शन मध्ये. तर ते याचं उत्तर काय, ह्याचा फॉर्म्युला लक्षात ठेवा, डेन्सिटी इज इक्वल टू मास अपॉन व्हॉल्यूम. आणि हे उत्तर आपलं, त्यांनी चुकीचं सेंटेन्स विचारलंय त्यामुळे चुकीचं सेंटेन्स चौथं असणार आहे. तरी आपण पुढे जाऊया. निप्पर मॅग हे चुंबकीय संमिश्र पुढीलपैकी कोणत्या मूलद्रव्यांपासून बनवतात? मॅग्नेटिक ऑलॉय निप्पर मॅग इज मेड फ्रॉम विच ऑफ द फॉलोइंग एलिमेंट्स? तर हे उत्तर तुम्हाला पाठच पाहिजे. यामध्ये आयर्न म्हणजे Fe, निकेल,
Ni, अल्युमिनियम Al आणि टायटेनियम Ti हे वापरलं जातं. त्यामुळे आपलं उत्तर काय आहे? आयर्न, निकेल, अल्युमिनियम, टायटेनियम. तुमच्या टेक्स्टबुक मध्ये, तुमच्या पुस्तकांमध्ये, क्रमिक पुस्तकांमध्ये अजून एक अलॉय दिलाय, अल्निको. अल्निको अल्निको म्हणजे अल्युमिनियम, निकेल आणि कोबाल्ट. तर हे पण तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. हा परीक्षेत विचारला जाऊ शकतो. पुढे जाऊया. वातावरणातील नायट्रोजन, ऑक्सिजन सारख्या वायूच्या रेणूंमुळे सूर्यप्रकाशाने विकीर्ण होताना त्यातील कोणत्या रंगाचे विकिरण सर्वात जास्त होते? Which color in the sunlight is scattered the most by molecules of gas like nitrogen, oxygen in atmosphere? तर याचं सरळ सरळ उत्तर आहे ब्ल्यू कलर. निळ्या रंगाचं विकिरण किंवा काय म्हणू शकतो त्याला, स्कॅटरिंग सगळ्यात जास्त होतं, त्यामुळे आपल्याला आकाश निळं दिसतं. त्या आकाश निळं दिसण्याचं हे कारण आहे. हे जे वाक्य आहे ते आकाश निळं दिसण्याचं कारण असल्यामुळं आपलं उत्तर काय असणार आहे? निळा रंग किंवा ब्ल्यू कलर हे आपलं उत्तर असणार आहे. पुढे जाऊया. वोकल कॉर्ड्स इन मेल आर डॅश mm इन लेंथ. तर हे जर यामध्ये स्लाइड करेक्शन आहे, तर ते mm मध्ये नसतात किंवा mm मध्ये नसतात, तर cm मध्ये असतात. तर हे mm चुकीचं आहे, इथं सेंटीमीटर पाहिजे, सेंटीमीटर. आणि याचं करेक्ट उत्तर जे आहे, तुमच्या टेक्स्टबुक मध्ये हा प्रश्न आहे, 20 सेंटीमीटर हे पुरुषांमध्ये असतं. मेल मध्ये 20 सेंटीमीटरचे वोकल कॉर्ड असतात घशामधले, आणि स्त्रियांमध्ये, फिमेल मध्ये हे 15 सेंटीमीटरचे वोकल कॉर्ड असतात. स्त्रियांमध्ये 15 सेंटीमीटर आणि पुरुषांमध्ये 20 सेंटीमीटरचे वोकल कॉर्ड असतात. स्वरतंतू ज्याला आपण म्हणतो ते. पुढे जाऊया. कॅलिडोस्कोप व पारदर्शी ही दोन्ही उपकरणे परावर्तित प्रकाशाचे डॅश गुणधर्मावर काम करतात. कॅलिडोस्कोप अँड पेरिस्कोप, both of these instruments work on the properties of dash of reflected light. आपल्या प्रश्नामध्येच उत्तर दिलेलं आहे, त्याने रिफ्लेक्टेड लाईट दिलंय, त्यामुळे याचं उत्तर कसं असणार आहे? रिफ्लेक्शन हे असणार आहे. आणि हे ते बरोबर देखील आहे. आपण इथे बघू शकतो, पेरिस्कोपचं तुम्हाला दिलेलं आहे. तुम्हाला हे डायग्राम पण विचारू शकतात की हे कोणतं इन्स्ट्रुमेंट आहे. पेरिस्कोप आपल्या सबमरीन मध्ये वापरलं जातं. सबमरीन मधनं तुम्ही बघता, इथं पाण्याची लेवल जिथं असते, तर तुम्ही पाण्याच्या वरती त्या गोष्टी बघू शकतात. आणि हे कॅलिडोस्कोप आहे. हे कॅलिडोस्कोप नावाचं इन्स्ट्रुमेंट आहे, ज्यामध्ये पण लाईट एकीकडनं एंटर करते, रिफ्लेक्ट होऊन दुसरीकडून बाहेर पडते. तर कॅलिडोस्कोप आणि पेरिस्कोप ही उपकरणं तुम्हाला लक्षात ठेवायची आहेत. त्याच्या डायग्राम मध्ये तुम्हाला विचारू शकतात हे कोणतं इन्स्ट्रुमेंट आहे म्हणून. पुढे जाऊया. द्रायू फ्लुइड विषयी पुढीलपैकी कोणते विधान सत्य आहे? फ्लुइड. Which of the following statement is true for fluid? पात्रातील द्रायू पात्राच्या सर्व पृष्ठभागावर आतून दाब प्रयुक्त करतात, हे बरोबर आहे. पात्राच्या फक्त भिंतीवर आतून दाब प्रयुक्त करतात, तर हे फक्त चुकीचं आहे आपलं स्टेटमेंट. पात्राच्या फक्त तळावर आतून दाब प्रयुक्त करतात, फक्त तळावर, हे चुकीचं आहे. आणि द्रायूच्या दाब सर्व दिशांना समरूपाने प्रयुक्त होत नाही, हे नाही पण चुकीचं आहे. त्यामुळे आपलं उत्तर काय असणार आहे? बरोबर 1 नंबरचं असणार आहे. फ्लुइड इन अ कंटेनर एक्झर्ट्स प्रेशर ऑन ऑल सरफेसेस ऑफ अ कंटेनर फ्रॉम इनसाइड. एखादा कंटेनर दिला असेल, आपण एक बीकरच घेऊया, हे तुमचं बीकर असतं आणि यात तुम्ही पाणी भरलेलं असतं. तर सगळ्या दिशेने इथं जर तुम्ही असं पाणी भरलं, तर सगळ्या दिशेनं समप्रमाणात प्रेशर एक्झर्ट केलं जातं. हेच या सेंटेन्सचा मीनिंग आहे की सगळ्या दिशेनं इक्वल अमाऊंट ऑफ प्रेशर मध्ये डिस्ट्रीब्यूट केलं जातं, फक्त खाली किंवा फक्त वरती किंवा फक्त बाजूला असं होत नाही. त्यामुळे आपलं उत्तर काय असणार आहे? ऑप्शन नंबर 1. पुढे जाऊया. विद्युत वाहक तारेतून विद्युत धारा प्रवाहित केल्यास वाहकाभोवती चुंबकीय क्षेत्र तयार होते, असे निरीक्षण प्रथम कोणी नोंदवले? When an electric current is passed through a wire, a magnetic field is produced around the wire. The observation was first made by, याला म्हणतात ओरेस्टेड इफेक्ट. की तुम्ही हा डायग्राम तुमच्या टेक्स्टबुक मध्ये बघितला असेल की ओरेस्टेडनी काय केलं, एक असं कागद घेतला, त्यावर आयर्न फाइलिंग्स अशा ठेवल्या. आयर्न फाइलिंग्स म्हणजे खिळे वगैरे असे ठेवले, आणि त्यांनी काय केलं, एक वायर पास केली. आणि जेव्हा वायर पास केली, वायर मधनं करंट त्यानं पास केला, तेव्हा काय झालं, तेव्हा मी ड्रॉइंग काढून दाखवतो. तेव्हा आयर्न फाइलिंग, जेव्हा त्याने वायर पास केली, तेव्हा आयर्न फाइलिंग सगळे कशा झाल्या, सर्क्युलर शेप मध्ये अशा
अलाइन झाल्या तर ते प्रूफ होतं की आयन फायलिंग जर सर्क्युलर शेप मध्ये प्लेस होतात वायरच्या भोवती, याचा अर्थ आहे की इलेक्ट्रिक करंट जेव्हा वायर मधून पास होतो त्या भोवती काय होतं, मॅग्नेटिक फील्ड तयार होते. हा ही निरीक्षण सगळ्यात पहिले ओरेस्टेड या सायंटिस्टनी केलं होतं. त्यामुळे आपलं उत्तर काय असणार आहे, ओरेस्टेड. ओम हे करंट इलेक्ट्रिसिटीशी रिलेटेड सायंटिस्ट आहेत. करंट इलेक्ट्रिसिटी. पुढे जाऊया. एक कॅलरी उष्णता, 1 कॅलरी हीट इज इक्वल टू, हे उत्तर तुम्हाला पाठच पाहिजे, हे उत्तर हे सूत्र तुम्हाला माहितच पाहिजे, गणितांमध्ये विचारू शकतात. 4.18 जूल. 4.18 जूल. एक कॅलरी हीट इज इक्वल टू 4.18 जूल, हे तुम्हाला पाठच पाहिजे. पुढे जाऊया. हा, भारतीय वैज्ञानिकांनी पुढील काळासाठी कोणत्या मूलद्रव्यापासून कोणत्या समस्थानिकाच्या निर्मितीवर आधारित अणुभट्ट्यांची योजना विकसित केली आहे? ऑन प्रोडक्शन ऑफ विच आयसोटोप्स फ्रॉम विच एलिमेंट्स इंडियन सायंटिस्ट हॅव डेव्हलप्ड अ फ्युचर प्लॅन फॉर न्यूक्लिअर रिएक्टर्स. तर न्यूक्लिअर रिएक्टर तयार करण्यासाठी इंडियामध्ये आपल्याला केरळमध्ये खूप मोठ्या प्रमाणात थोरियम 232 सापडतं. आणि थोरियम 232 पासून आपण युरॅनियम 233 ची, जे न्यूक्लिअर रिएक्टर मध्ये कामाला येतं, त्याची निर्मिती केली जाते. त्यामुळे आपलं उत्तर काय असणार आहे, ऑप्शन नंबर 3, थोरियम 232 पासून युरॅनियम 233. बाकीचे ऑप्शन आपले कसे आहेत, चुकीचे आहेत पूर्णपणे. पुढे जाऊया. कार्बन डायऑक्साइड या संयुगामध्ये कार्बन व ऑक्सिजनची संयोजा अनुक्रमे किती? हाऊ मच इज द व्हॅलन्सी ऑफ कार्बन अँड ऑक्सिजन रिस्पेक्टिव्हली इन द कंपाऊंड ऑफ कार्बन डायऑक्साइड? तर सगळ्यात पहिलं आपल्याला माहित पाहिजे कार्बन डायऑक्साइडचा फॉर्म्युला काय आहे, CO2. याचं डायग्राम जर साधारण तुम्ही काढायला गेला तर असं येणार. तर संयोजा म्हणजे काय असतं की एखादा एलिमेंट किती बॉन्ड बनवू शकतो. तर कार्बन नाही तर किती बॉन्ड बनवलेत, 1 2 3 4. त्यामुळे कार्बनची संयोजन असणार 4. आणि ऑक्सिजनने किती बनवलेत, 1 2. आणि या ऑक्सिजनने किती बनवलेत, 1 2. त्यामुळे ऑक्सिजनची किती असणार आहे, 2. त्यामुळे आपलं उत्तर काय असणार आहे, 4 आणि 2. CO2 च्या हिशेबाने, CO2 च्या डायग्राम वरून आपण हे उत्तर सोडवू शकतो. पुढे जाऊया. खालीलपैकी असत्य विधान कोणते? असत्य म्हणजे रॉंग. विच ऑफ द फॉलोइंग इज फॉल्स स्टेटमेंट? बहुतेक धातूंची विरल आम्लांबरोबर अभिक्रिया होऊन धातूंचे क्षार तयार होतात व H2 वायू बाहेर पडतो. मोस्ट ऑफ द मेटल्स रिएक्ट विथ डायल्यूट ऍसिड टू फॉर्म सॉल्ट्स ऑफ मेटल अँड हायड्रोजन गॅस इज इव्हॉल्व्ड. हे बरोबर आहे. काही धातूंची पाण्याबरोबर अभिक्रिया होऊन H2 वायूची निर्मिती होते. सम मेटल्स रिएक्ट विथ वॉटर अँड प्रोड्यूस हायड्रोजन गॅस. हे पण बरोबर आहे. अधातूंची विरल आम्लाबरोबर अभिक्रिया होते. सम मेटल्स, नॉन मेटल्स रिएक्ट विथ डायल्यूट ऍसिड. तर हे रॉंग आहे. नॉन मेटलची रिएक्शन नेहमी कॉन्सन्ट्रेटेड ऍसिड सोबत होते. कॉन्सन्ट्रेटेड ऍसिड सोबत होते. आणि ऑक्साइड्स ऑफ नॉन मेटल्स रिएक्ट विथ अल्कली टू प्रोड्यूस सॉल्ट अँड वॉटर. हे देखील बरोबर आहे. त्यामुळे आपलं उत्तर त्यांनी चुकीचं विधान विचारलंय. हे विधान आपलं चुकीचं आहे. त्यामुळे हे आपलं उत्तर असणार आहे. विद्यार्थी मित्रांनो, नेहमी लक्ष द्या की आपल्याला विधान सत्य विचारलंय की असत्य विचारलंय, करेक्ट विचारलंय की इनकरेक्ट विचारलंय, राईट विचारलंय की रॉंग विचारलंय, ट्रू विचारलंय की फॉल्स विचारलंय, यावर आपलं सतत लक्ष पाहिजे आणि त्यानुसार आपल्याला उत्तर मार्क करायचं आहे. पुढे जाऊया. हवेच्या गुणवत्तेचा निर्देशांक, त्याला इंग्लिशमध्ये एअर क्वालिटी इंडेक्स, इथं क्वांटिटी झाले, हे क्वालिटी आहे. So as to define the air quality index, proportion of which gas is not measured. निश्चित करण्यासाठी पुढीलपैकी कोणत्या घटकाचे प्रमाण दररोज मोजले जात नाही? तर आपल्याला, तुम्हाला माहिती आहे एअर क्वालिटी मध्ये आपल्याला चांगली एअर क्वालिटी आपण कधी म्हणतो, जेव्हा ऑक्सिजन जास्त असतं. त्यामुळे ऑक्सिजनचं प्रमाण कधीही एअर क्वालिटी इंडेक्स मध्ये मोजलं जात नाही. पण एअर क्वालिटी इंडेक्स मध्ये सल्फर डायऑक्साईड, कार्बन मोनॉक्साईड आणि ओझोनचं प्रमाण मात्र मोजलं जातं. हे तुमच्या टेक्स्टबुक मधलं आहे. एअर क्वालिटी इंडेक्स, SO2 सल्फर डायऑक्साइड, कार्बन मोनॉक्साइड, नायट्रस ऑक्साइड, ओझोन, पार्टिक्युलेट मॅटर इज मेजर्ड एव्हरी डे. एव्हरी डे त्यांचं मेजरमेंट होतं. ऑक्सिजनचं मेजरमेंट एव्हरी डे, रोज होत नाही. पुढे जाऊया. खाली दिलेले दर्शक, दर्शकाचा आम्लातील व आम्लारीतील रंग अयोग्य पर्याय कोणता? फाइंड द इनकरेक्ट ऑल्टरनेटिव्ह फ्रॉम द फॉलोइंग इंडिकेटर. कलर ऑफ इंडिकेटर इन द ऍसिड अँड कलर ऑफ इंडिकेटर इन द अल्कली.
तर हा प्रश्न खूपच पाठांतर याला चांगलं पाहिजे. तरी आपण ह्याचं उत्तर बघण्याच्या अगोदर आपण याचं काय करूया, विश्लेषण पाहूया. हे बघा, तुम्हाला पहिले दोन तरी एकदम सोपे पाठ असतील की लिटमस पेपर जर निळा असेल तर निळ्याचा ऍसिड मध्ये लाल होतो आणि निळ्याचा फक्त अल्कली मध्ये निळाच राहतो. लिटमस पेपर लालचा ऍसिड मध्ये लालच राहतो आणि ह्याच्यामध्ये फक्त निळा होतो. पाठ करायचे हे तीन आहेत, हे तीन जर असे वेगळे आहेत. मिथाइल ऑरेंज नावाप्रमाणेच ऑरेंजच असतो, तो ऍसिड मध्ये पिंक कलरचा होतो आणि अल्कली मध्ये येलो कलरचा होतो. फिनॉफ्थलीन कलरलेस असतो, त्याला रंग कोणताही नसतो, पण तो ऍसिड जेव्हा जास्त होतं तेव्हा पण तो कलरलेस होतो, अल्कली मध्ये मात्र तो पिंक होतो. तुम्ही ते एक्सपेरिमेंट केला असेल, तुमच्या लॅबोरेटरीमध्ये एक्सपेरिमेंट केला असेल न्यूट्रलायझेशनचा. मिथाइल रेड हा रेड कलरचा असतो, ऍसिड मध्ये त्याचा लाल कलर राहतो आणि अल्कली मध्ये मात्र त्याचा येलो कलर राहतो. यावरून आपण उत्तर सोडवायचा प्रयत्न करूया. त्याने आपल्याला चुकीचं विचारलेलं आहे. मिथाइल रेड, कलर इन ऍसिड येलो, कलर इन अल्कली रेड. तर आपलं पहिलंच जे आहे ते चुकीचं आहे. फिनॉल्फथालीन कलरलेस पिंक बरोबर आहे, ऑरेंज पिंक येलो बरोबर आहे, रेड लिटमस कलर इन ऍसिड रेड, कलर इन अल्कली ब्लू, हे पण आपलं बरोबर आहे. आपलं पहिलं जे आहे मिथाइल रेड कलर इन ऍसिड येलो, मिथाइल रेड कलर इन ऍसिड येलो, इथं रेड पाहिजे होतं आणि कलर इन अल्कली येलो पाहिजे होतं. तर आपलं पहिलंच हे चुकलेलं आहे, त्यामुळे आपलं उत्तर काय असणार आहे, 1 हे आपलं उत्तर असणार आहे. जर असं पाठांतराला जास्त लागणार आहे, पण तुम्ही जर एकदा हा टेबल हाताखाली तुमच्या काढला तर तुम्हाला त्याचा 1 गुण नक्की मिळू शकतो. तरी आपण पुढे जाऊया. खाली शाब्दिक रासायनिक समीकरणाचे अनुक्रमे ए बी सी पदार्थ कोणते? ए बी सी रिस्पेक्टिव्हली फ्रॉम द फॉलोइंग केमिकल इक्वेशन. कॅल्शियम कार्बोनेट म्हणजे CaCO3 प्लस हायड्रोक्लोरिक ऍसिड HCl बरोबर, आता ह्याचं तुम्ही जर रिएक्शन केलं तर याचं आन्सर येतं CaCl2 प्लस H2O प्लस CO2 आणि याला बॅलन्स करायला आपले तर 2 लावावं लागतं, CaCl2 H2O आणि CO2. तर इथं कुठं येतं, हे CaCl2 ला आपण म्हणतो कॅल्शियम क्लोराईड, जे चारही ठिकाणी आपल्याला दिलेलं आहे. H2O ला म्हणतो आपण वॉटर, जे 3 ठिकाणी दिलेलं आहे. आणि CO2 ला म्हणतो आपण कार्बन डायऑक्साइड, हे कार्बोनेट रॉंग आहे, कार्बन मोनॉक्साइड रॉंग आहे, कार्बन डायऑक्साइड. त्यामुळे आपलं उत्तर काय असणार आहे, 3 नंबरचं आपलं उत्तर असणार, 2 नंबरचं आपलं उत्तर असणार आहे. ठीक आहे, आपल्याला असं योग्य पद्धतीने गेलं की आपण बरोबर उत्तरापर्यंत पोहोचतो. आपल्याला हॅपहॅझर्डली किंवा धसमुसळ्यापणे आपल्याला जायचं नाही उत्तरापर्यंत. स्टेप बाय स्टेप आपल्याला उत्तरापर्यंत पोहोचायचं आहे, एलिमिनेट करायचे रॉंग ऑप्शन्स, आणि त्यामुळे आपण करेक्ट ऑप्शन पर्यंत पोहोचू शकतो. तरी तुम्ही हे तुमच्या वहीमध्ये नोंदवून घेऊ शकता. आपण पुढे जाऊया. पुढीलपैकी प्लास्टिकचा कोणता प्रकार कुकरचे हँडलवरील आवरण तयार करण्यासाठी वापरतात? विच ऑफ द फॉलोइंग टाइप ऑफ प्लास्टिक इज यूज्ड टू मेक कव्हरिंग ऑफ हँडल ऑफ प्रेशर कुकर? तर याचं उत्तर आहे सरळ सरळ बेकलाइट. याचं उत्तर तुम्ही यावरनं काढू शकता. बेकलाइट जे आहे ते कव्हरिंग ऑफ कोअर हँडल्स ऑफ कुकर्स यावरून तुम्ही काढू शकता. हा टेबल तुमच्या टेक्स्टबुक मध्ये दिलेला आहे. हा टेबल तुमच्यासाठी व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट आहे, कारण की यावरती 1-2 प्रश्न आलेले आहेत. थर्मोप्लास्टिक आणि थर्मोसेटिंग प्लास्टिक मधला फरक, की थर्मोसेटिक प्लास्टिक म्हणजे एकदा सेट झाली की त्यांचा आकार बदलता येत नाही. थर्मोप्लास्टिक मुळे पागळून परत एकदा त्यांना नवीन आकार किंवा त्यांचे नवीन प्रॉडक्ट बनवले जाऊ शकतात. हा या 2 प्लास्टिक मधला फरक आहे. तर थर्मोसेटिक मधला बेकलाइट जो आहे तो कुकरचे हँडल तयार करायसाठी वापरला जातो. बाकीचे जे प्लास्टिक आहेत त्यांचा तुम्ही स्क्रीनशॉट काढून किंवा तुमच्या टेक्स्टबुक मधून अभ्यास करू शकता आणि ते पाठांतर चांगल्या प्रकारे करू शकता. पुढे जाऊया. पुढीलपैकी कोणत्या संयुगात आयनिक बंध नसतो? आयनिक बंध नसतो. विच ऑफ द फॉलोइंग कंपाऊंड देयर इज नो आयनिक बॉन्ड? आयनिक बॉन्ड नाही तर कोणता बॉन्ड पाहिजे आपल्याला? कोव्हॅलेंट बॉन्ड पाहिजे. मॅग्नेशियम क्लोराईड, पोटॅशियम फ्लोराईड, हायड्रोजन क्लोराईड, सोडियम क्लोराईड. आपण सगळ्यांचे फॉर्म्युला पहिले लिहूया. सोडियम क्लोराईड NaCl, पोटॅशियम फ्लोराईड KF,
मॅग्नेशियम क्लोराइड MgCl2, हायड्रोजन क्लोराइड HCl. आपल्याला इथं काय पाहिजे, कोव्हॅलेंट बॉन्ड पाहिजे, कोव्हॅलेंट बॉन्ड. आयोनिक त्यांनी नाही विचारलेला. तर हे जे आहे हा आयोनिक बंध आहे, हा आयोनिक बॉन्ड आहे, हा आयोनिक बॉन्ड आहे. हा जो बॉन्ड आहे HCl हा कसा आहे, कोव्हॅलेंट बॉन्ड आहे, कोव्हॅलेंट बॉन्ड आहे की हायड्रोजन आपला एक इलेक्ट्रॉन देतो, क्लोरीन आपला एक इलेक्ट्रॉन देतो आणि ते काय करतात, एक मॉलिक्यूल तयार करतात HCl चं, जे कोव्हॅलेंट बॉन्ड न बॉन्ड केलेलं असतं. इलेक्ट्रॉन शेअरिंग मध्ये जे होतं त्याला म्हणतात कोव्हॅलेंट बॉन्डिंग. पुढे जाऊया. खालीलपैकी मूलद्रव्य व संज्ञा यांची चुकीची जोडी कोणती? विच ऑफ द फॉलोइंग इज द रॉंग पेअर ऑफ एलिमेंट अँड सिम्बॉल? झेनॉन Zd, फ्लोरीन F, पोटॅशियम K, आयर्न Fe. तर आयर्न Fe हे बरोबर आहे, फेरस किंवा आयर्न करेक्ट आहे, पोटॅशियम K पण बरोबर आहे, फ्लोरीन F पण बरोबर आहे. झेनॉन मात्र Z पासून सुरू होतं आणि त्याचं सिम्बॉल पण Ze होतं. तर झेनॉन Ze आपलं उत्तर. त्यांनी चुकीची जोडी विचारल्या, झेनॉनचं Ze असतं आणि ते स्पेलिंग पण त्याचं असं असतं, झेनॉन. झेनॉन जो नोबेल गॅस मध्ये कुणाशीही रिएक्ट न करणाऱ्या गॅसेस मधला एक गॅस आहे. पुढे जाऊया. इसवी सन 1756 मध्ये ब्रिटिश अभियंते जॉन स्मिटन यांनी डॅश बनवण्याची पद्धत शोधून काढली. In 1756, British engineer John Smitton developed a method of making dash. हे जो उत्तर आहे aqueous cement. aqueous cement किंवा जलीय सिमेंट जे होतं ते बनवण्याची प्रक्रिया किंवा ते बनवण्याचं श्रेय कुणाला जातं, जॉन स्मिटन या ब्रिटिश अभियंत्यांना जातं. त्यांनी 1756 मध्ये 1756 मध्ये ते शोधून काढलं. हा फॅक्ट तुमच्या टेक्स्टबुक मध्ये दिलेला आहे. पुढे पुढे दिलेल्या क्रियांपैकी रासायनिक बदलाची क्रिया कोणती? Which is the chemical change reaction out of the following reactions? तर तुम्ही ध्यानपूर्वक बघितलं, मेल्टिंग, डिझॉल्विंग आणि बॉइलिंग हे कसे आहेत, हे तीन कसे आहेत, फिजिकल चेंजेस आहेत. फिजिकल चेंजेस, फिजिकल चेंजेस. आणि तुमचा जो कोरोजन आहे तो कसा आहे, केमिकल चेंज आहे, केमिकल चेंज. करोजन म्हणजे काय, करोजन म्हणजे गंजणे, गंजणे. सॉरी, रस्टिंग म्हणजे गंजणे. करोजन म्हणजे क्षय पावणे, क्षर होणे, त्याला म्हणतात करोजन. करोजन गंजणे, ऍक्च्युली गंजणे किंवा करोजन केमिकल चेंजचं उदाहरण द्यायला झालं तर रस्टिंग पण एक केमिकल चेंजचं उदाहरण होऊ शकतं. रस्टिंगचा अर्थ होतो गंजणे, गंजणे. ठीक आहे. आणि करोजन पण काय केमिकल आहे. बाकीचे मेल्टिंग, डिझॉल्विंग आणि बॉइलिंग जे आहेत किंवा तुमचे विलयन, विरघळणे आणि उत्कलन जे आहे ते कशात, फिजिकल चेंज आहेत. ठीक आहे. पुढे जाऊया. कीटक भक्षी वनस्पती ओळखा. आयडेंटिफाय द इन्सेक्टिव्होरस प्लांट. तर याचं उत्तर तुम्हाला समोरच दिलेलं आहे, ड्रॉसेरा ब्रुमॅनिल किंवा ड्रॉसेरा बर्मॅनी हे जे आहे हे कीटक भक्षी. हा कीटक इथं बसलेला आहे आणि कीटक एकदा बसला त्या फुलावर किंवा त्या झाडावर तर ते झाड काय होतं, ते बंद होतं आपोआप आणि कीटकाला खाऊन टाकतं. ते स्वतःचं जेवण स्वतः तयार करत नाही इतर झाडांप्रमाणे. त्यामुळे त्याचं उत्तर काय, ड्रॉसेरा बर्मॅनिल. लोरॅन्थस आणि लायकनचे पण फोटो आपल्याकडे आहेत. हे लोरॅन्थस आहे, परजीवी झाड आहे, आणि लायकन पण कसं आहे, अल्गे आणि फंगसच्या संयुगातून, सिम्बायोटिक रिलेशन मधून तयार होतं. सिम्बायोटिक. आणि हे कसं आहे, पॅरासिटिक. परजीवी, ह्याला म्हणतात परजीवी, आणि हे सिम्बायोटिक किंवा दोन अल्गे आणि फंगाईच्या संयोगातून मिळून तयार झालेलं वनस्पती आहे. पुढे जाऊया. जास्वंद वनस्पतीचे शास्त्रीय नाव. व्हॉट इज द सायंटिफिक नेम ऑफ हिबिस्कस फ्लावर? जास्वंद जे आपण गणपतीला वाहतो त्या जास्वंदीचं सायंटिफिक नेम हिबिस्कस रोसा सायनेसिस असं आहे. तुम्हाला इथं दिलं असेल हिबिस्कस, हिबिस्कस रोसा सायनेसिस हे जास्वंदीचं नाव आहे. मँजिफेरा इंडिका म्हणजे आपलं मँगो, ज्याला आपण मँगो अल्फॉन्सो मँगो म्हणतो, आंबा. तर मँगो कसा आहे, मँजिफेरा इंडिकाचा आहे. आणि बाकीचे दोन, डॉगला तुम्ही कॅनिस ल्युपस फॅमिलिरिस, जवारला सोरगम बाय कलर म्हणू शकता, कावला बोस टॉरस. हे तुम्हाला पाठ करायचं आहे, हे व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट आहे, परीक्षेमध्ये विचारलं जाऊ शकतं. पुढे जाऊया. कोणत्या रोगाचे निदान करण्यासाठी एलिसा ही रक्ताची चाचणी करतात?
एलिसा ब्लड टेस्ट इज यूज फॉर डायग्नोसिस ऑफ विच डिसीज. तर हे उत्तर तुम्हाला पाठ पाहिजे. एड्स. अक्वायर्ड इम्युनो डेफिशियन्सी सिंड्रोम म्हणजेच HIV एड्स जे असतं, जो आजार असतो, त्या आजाराचं टेस्ट करायसाठी रक्ताची चाचणी कुठली, जे रक्ताची चाचणीला जे नाव आहे त्याला म्हणतात एलिसा टेस्ट म्हणतात. पुढे जाऊया. एंटामिबा हिस्टोलिटिका कोणत्या रोगासाठी कारक आहे? विच डिसीज इज कॉज्ड बाय एंटामिबा हिस्टोलायटिका? तर याचं उत्तर आहे डिसेंट्री किंवा अतिसार ज्याला म्हणतो आपण. इथं दिलेलं आहे बघा, डिसेंट्री किंवा अतिसार ज्याला म्हणतो तो कशामुळे होता? एंटामिबा हिस्टोलिटिका. तर हा टेबल पण तुमच्यासाठी सगळ्यात इम्पॉर्टंट आहे. आता पण या टेबलवर 3 ते 4 प्रश्न आलेले आहेत. हा टेबलचा स्क्रीनशॉट तुम्ही मारून काय करू शकता? पाठ करू शकता. इथं जिथं प्रश्न आले ते मी सांगतो पाहिजे तर तुम्हाला. ट्युबरक्युलोसिस साठी कोणती लस आहे? BCG लस आहे आणि ट्रीटमेंट डॉट आहे. ट्युबरक्युलोसिस ज्याला आपण TB म्हणतो, क्षयरोग म्हणतो. अजून इथं एक प्रश्न आलेला, ORS जे आहे ते डिसेंट्री मध्ये वापरलं जातं, ओरल रिहायड्रेशन सोल्युशन. ओरल रिहायड्रेशन सोल्युशन जे आहे ते ह्यामध्ये वापरलं जातं. इथं एक प्रश्न आलेला आहे. आणि ओके, हे 2 प्रश्न तरी आलेले आहेत. तर तुम्ही हे काय करा, हा टेबल पाठ करून टाका, त्यामुळे तुम्हाला फायदा होईल, परीक्षेत परत येण्याची शक्यता आहे. पुढे जाऊया. सजीवांचे 5 गटात वर्गीकरण कोणी केले? विच सायंटिस्ट डिवाइडेड द लिव्हिंग ऑर्गॅनिझम इनटू 5 ग्रुप्स? तर याचं उत्तर आहे रॉबर्ट हार्डिंग विटेकर. 1969 मध्ये यांनी काय केलं? आपलं प्राण्यांचं लिव्हिंग ऑर्गॅनिझमचं 5 किंगडम क्लासिफिकेशन केलं. इथं आपल्याला दिलेलं आहे. कार्ल लिनियस 1732 2 किंगडम क्लासिफिकेशन. हेक्कल 1866 3 किंगडम क्लासिफिकेशन. 1925 स्टेटन 2 ग्रुप्स प्रोकॅरियोट्स यूकॅरियोट्स. 1938 कोपलँड 4 किंगडम्स. आणि 1969 रॉबर्ट हार्डिंग विटेकर 5 किंगडम क्लासिफिकेशन किंवा 5 ग्रुप्स मध्ये क्लासिफिकेशन केलंय. हे दोघं आपण आपल्या टेक्स्टबुक मध्ये दिलेले आहेत. तिन्ही दिलेले आहेत ऍक्च्युली. ठीक आहे, पुढे जाऊया. कवकांची पेशी भित्तिका कशाची बनलेली असते? सेल वॉल ऑफ फंगस इज मेड अप ऑफ. याचं उत्तर तुम्हाला पाठ पाहिजे. कायटीन किंवा ह्याला चिटीन पण म्हणतात. चिटीन और कायटीन स्पेलिंग मध्ये फरक असू शकतो, पण चिटीन किंवा कायटीन याला म्हणलं जातं. फंगसचे जे सेल वॉल असतं त्याला कायटीन किंवा चिटीन असं नाव आहे. पुढे जाऊया. पेट्रोल तेल ज्वालाग्रही द्रवरूप पदार्थांपासून लागणारी आग कोणती? फायर कॉज ड्यू टू फ्लेमेबल लिक्विड सबस्टन्सेस लाईक पेट्रोल, ऑइल एक्सेट्रा इज. क्लास ए, क्लास बी, क्लास सी, क्लास डी. तर याचं आपण पहिले विश्लेषण बघूया, मग उत्तराकडे जाऊया. हे आहे आपले क्लास ए चे फायर, जे आपल्याला सॉलिड सबस्टन्स पासून होतात. हे क्लास बी चे फायर, क्लास सी चे फायर आणि क्लास डी चे फायर. हा पण टेबल जो आहे तो व्हेरी 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 इम्पॉर्टंट आहे. व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. त्याने आपल्याला विचारलंय फ्लेमेबल लिक्विड सबस्टन्सेस फ्लेमेबल लिक्विड सबस्टन्सेस. आपलं उत्तर काय असणार आहे? क्लास बी. पण आपण दुसरे पण बघणार आहे. क्लास ए फायर जो सॉलिड सबस्टन्स किंवा घन पदार्थांपासून होतो. क्लास बी लिक्विड सबस्टन्स पासून, क्लास सी गॅशियस सबस्टन्स पासून आणि क्लास डी केमिकल सबस्टन्स पासून. हा डेटा तुम्हाला पाठच करायचा आहे. हा डेटा तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे. स्क्रीनशॉट मारून तुम्ही त्याचं पाठांतर करू शकता. एक टेबल बनवू शकता आणि त्यावर तुम्ही विचार करू शकता. हा प्रश्न पण खूप खूप इम्पॉर्टंट आहे. दरवर्षी यावर प्रश्न आलेला आहे. पुढे जाऊया. आयडेंटिफाय द ल्युमेन इन द फॉलोइंग. ल्युमेन किंवा अवकाशिका ज्याला मराठीमध्ये म्हणतात. तर ल्युमेन कोणता आहे? डी जे आहे हे ल्युमेन आहे. हे गॉल्गी कॉम्प्लेक्सचा फोटो तुम्हाला दिलेला आहे त्यांनी. जे सेल मधले पार्ट्स आहेत तुमच्या प्लांट सेल आणि अॅनिमल सेल मध्ये, ते विचारण्याची NMMS परीक्षकांची हे जास्त आहे, सवय जास्त आहे. त्यामुळे ते काय करतात, सेल मधले आतला ऑर्गॅनलिज विचारतात. तर इथं त्यांनी गॉल्गी कॉम्प्लेक्स विचारलाय. तुम्हाला मायटोकॉन्ड्रिया, व्हॅक्युअल, क्लोरोप्लास्ट, क्रोमोप्लास्ट यांचा पण अभ्यास करायचा आहे. आपण इथं काय केलंय, गॉल्गी कॉम्प्लेक्सचं चित्र घेतलेलं आहे. न्यू वेसिकल, सेक्रेटरी वेसिकल, सिस्टर्न, सिस्फेस आणि हे ल्युमेन जे सगळ्यात महत्वाचं होतं, ल्युमेन इथं दिलेलं आहे. कॅमिलो गॉल्गी हे सायंटिस्ट होते. त्यांनी पहिल्यांदा गॉल्गी कॉम्प्लेक्सचं डिस्क्रिप्शन दिलं होतं. त्यांना नोबेल प्राइज 1906 चा कजाल
यांच्यासोबत मिळाला होता, सॅन्टियागो कजाले यांच्यासोबत मिळाला होता. ही माहिती पण आपल्यासाठी अत्यंत महत्वाची आहे. पुढे जाऊया. झॅन्थोफिल या रंगद्रव्यामुळे वनस्पतीच्या भागांना कोणता रंग प्राप्त होतो? विच कलर इज प्रोड्युस्ड इन प्लांट ड्यू टू पिगमेंट झॅन्थोफिल. तर झॅन्थोफिल मुळे आपण इथं विश्लेषण बघू शकतो. झॅन्थोफिल मुळे आपल्याला येलो कलर किंवा पिवळ्या रंगाची निर्मिती होते. ग्रीन जे पानांचा हिरवा रंग आहे तो क्लोरोफिल मुळे, हे तुम्ही ऐकलं असेल, ज्यानं फोटोसिंथेसिसला मदत होते. ऑरेंज जे कॅरेट आपलं गाजर असतं त्याला कॅरोटीन रंग, कॅरोटीन या पिगमेंट मुळे, द्रव्यामुळे रंग प्राप्त होतो. येल्लोचा आपण झॅन्थोफिल बघितलं. पर्पल आणि ब्ल्यू कलर हा अँथोसायनिन किंवा अँथोसायनिन याने निर्माण होतो. आणि डार्क पिंक कलर बीटरूटचा जो असतो तो बिटालेन्स यांना मिळतो आपल्याला. तर हे टेबल पण तुम्हाला काय करायचंय, पाठांतर करायचंय, एकदा वाचून घ्यायचं आहे चांगल्या प्रकारे. पुढे जाऊया. मानवी हृदय प्रत्येक ठोक्याला सुमारे डॅश मिलीलिटर रक्त ढकलते. ह्युमन हार्ट पंप्स डॅश मिलीलिटर ब्लड ड्युरिंग ईच बीट. तर याचं उत्तर आहे आपल्याला या पॅराग्राफ मध्ये दिलेलं आहे 75 ml. 75 ml काय करतं, प्रत्येक बीटला रक्त आपल्या बॉडीमध्ये हार्ट काय करतं, पंप करत असतं. इन केस ऑफ अ हेल्दी पर्सन देर आर 72 बीट्स ऑफ हार्ट पर मिनिट. एका मिनिटाला किती हार्टचे बीट होतात? हार्ट बीट होतात आपले 72 बीट एका मिनिटाला होत असतात हेल्दी पर्सन मध्ये. आणि 75 ml ऑफ ब्लड प्रत्येक बीटला, एका बीटला 75 ml ब्लड आपलं पसरतं. आणि काय होतं, हार्ट पंप ड्युरिंग इच बीट, आणि एका मिनिटाला 72 बीट आपले हार्ट पंप होत असतं, सारखं सारखं एका पंप सारखं काम करत असतं. तर याचं उत्तर काय आहे, 75 ml. पुढे जाऊया. सर्वयोग्यग्राही कोणत्या रक्तगटाला म्हणतात? डॅश ब्लड ग्रुप इज कॉल्ड युनिव्हर्सल रेसिपियंट. तर युनिव्हर्सल रेसिपियंट कोणाला म्हणतात? AB हा ब्लड ग्रुप जो आहे सगळ्या ब्लड ग्रुप कडून ब्लड घेऊ शकतो, हा सगळ्यांकडून ब्लड घेऊ शकतो. ए बी आणि ओ या सगळ्यांकडून हा ब्लड ग्रुप. आणि ओ हा जो आहे ह्याला रेसिपियंट म्हणतात, रेसिपियंट. आणि हा डोनर आहे, हा सगळ्यांना ब्लड देऊ शकतो, हा सगळ्यांना ब्लड काय करू शकतो, देऊ शकतो. ए बी आणि ओ. त्यामुळे हा झाला युनिव्हर्सल डोनर, हा झाला युनिव्हर्सल रेसिपियंट, सगळ्यांचं ब्लड घेऊ शकतो डोनेशन केलेलं. पुढे जाऊया. रणथंबोरचे अभयारण्य कोणत्या प्राण्यासाठी प्रसिद्ध आहे? रणथंबोर सँक्च्युरी इज फेमस फॉर, रणथंबोर जे आहे ते राजस्थानमध्ये आहे, ते पट्टेरी वाघ किंवा टायगर्स, स्ट्रिप टायगर्स साठी प्रसिद्ध आहे. इतर प्राणी जे आहेत ते कुठल्या कुठल्या ठिकाणी आपल्याला सापडतात ते आपण पुढच्या स्लाइडला बघूया. हा, इथं आपल्याला दिलंय एलिफंट्स, वाइल्ड बियर्स, वाइल्ड बफेलो, डियर्स, टायगर्स, पॅन्थर कन्झर्व्ड काझीरंगा इन आसाम. काझीरंगा आसाम मध्ये एलिफंट, वाइल्ड बियर, वाइल्ड बफेलो, डियर, टायगर, पॅन्थर आपल्याला सापडतात. भरतपूर जे परत राजस्थानमध्ये ते ॲक्वेटिक बर्ड्स, जलीय पक्षी यांच्यासाठी भरतपूर हे अभयारण्य राजस्थान मधलं प्रसिद्ध आहे. रणथंबोर जे पण राजस्थानमध्ये आहे ते टायगर साठी प्रसिद्ध आहे. आणि गिर फॉरेस्ट गुजरात हे कशासाठी आहे? लायन साठी, एशियाटिक लायन साठी प्रसिद्ध आहे. तर तुम्हाला हे 4 लक्षात ठेवायचे, गिर फॉरेस्ट, रणथंबोर, भरतपूर आणि काझीरंगा, हे तुम्हाला 4 लक्षात ठेवायचे आहेत. प्रश्न यावर परत परत विचारला जातो. पुढे जाऊया. रक्त गोठवण्याच्या क्रियेमध्ये भाग घेणाऱ्या पेशी कोणत्या? विच सेल्स पार्टिसिपेट इन ब्लड क्लॉटिंग प्रोसेस. तुम्हाला जेव्हा जखम होते तेव्हा रक्त तुमचं वाहू लागतं, तर ते रक्त थांबवण्याचं काम कोणत्या पेशी करतात त्यांनी विचारले. विच सेल्स पार्टिसिपेट. तर याचं उत्तर तुम्हाला असं होऊ शकतो, सेलला सेल असेल तर तसं नाहीये, याचं उत्तर प्लेटलेट्स आहेत, रक्तपट्टिका आहे. याचं उत्तर आपण पुढच्या स्लाइड मध्ये बघूया. हे प्लाझ्मा आहे. 2 ठिकाणी आपल्याला ब्लड क्लॉटिंग येतं, इथे एक ब्लड क्लॉटिंग येतं आणि इथे एक ब्लड क्लॉटिंग येतं. तर हे ब्लड क्लॉटिंग कुणामुळे होतं? फायब्रिनोजन आणि प्रोथ्रॉम्बिन या प्लाझ्मांमुळे होतं. आणि हे ब्लड क्लॉटिंग जी प्रोसेस आहे ती कशामुळे आपली मदत होते? प्लेटलेट्समुळे. तर तिने आपल्याला सेल विचारलाय, त्यामुळे सेल कसा आहे? प्लेटलेट आहे. आणि प्लेटलेट मुळे काय होतं? ब्लड क्लॉटिंगची प्रोसेस होते. हा टेबल पण आपल्यासाठी व्हेरी 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 इम्पॉर्टंट आहे, खूप जास्त महत्वाचा आहे. या टेबलचं पण तुम्हाला पाठांतर करायचं आहे. तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो, आज आपण 2023 मधल्या सायन्सचा, विज्ञान या विषयाचे प्रश्नांचं विश्लेषण बघितलं.
तुम्हाला हे विश्लेषण नक्कीच परीक्षेत कामाला येणार. तुम्ही जे स्लाइड बघितले त्यांचा स्क्रीनशॉट घेऊन त्याचा अभ्यास करा. शेवटच्या मिनिटापर्यंत तुम्ही हे व्हिडिओ बघा. तुम्हाला प्रश्न सोडवण्यात यात नक्कीच मदत मिळणार. हा व्हिडिओ लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. कमेंटमध्ये तुमचे कमेंट्स पण येऊ द्या. जास्तीत जास्त पर्यंत पालकांना, व्हॉट्सअप ग्रुपला, तुमच्या शिक्षकांपर्यंत या ग्रुपचा प्रसार करा. धन्यवाद.